शब्द स्वरांचे बनती गाणे, साज नवानंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या गाण्यांच्या गोष्टी उलगडताना अनेक कलाकार इथे आले. गीतकार, संगीतकार, गायक या सगळ्यांकडनं ही गाणी उलगडत असताना गाण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला. आणि प्रेक्षक हो, तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत इतक्या सुंदर पोहोचल्या की या गाण्यांच्या गोष्टी ऐकताना तुम्हालाही आनंद होतोय. याचा आनंद, याचं समाधान नक्कीच वेगळं आहे. आज आपण ज्यांना निमंत्रित केले ते दोन कलावंत आपल्यासोबत आहेत, जिचं नाव खरं तर सारेगमपची स्पर्धक म्हणून सुरुवातीला आपण ऐकलं. पण सारेगमपची स्पर्धक ते परीक्षक, मेंटॉर आणि या मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतली प्रख्यात पार्श्वगायिका म्हणून जिने नाव केलं, वैशाली माडे आज आपल्यासोबत आहे. वैशाली, स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. आणि त्याचबरोबर प्रसिद्ध गझलकार, IAS अधिकारी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे ते अध्यक्ष होते आणि आता सदस्य आहेत, डॉक्टर दिलीप पांढरपट्टे आज आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. आपलंही स्वागत आहे. खरं तर गझल आणि तुमच्या अनेक गझला वैशाली गायली आहे, त्यामुळे आज ही अनोखी जोडी आम्हाला मिळालेली आहे. आणि वैशाली, जशी तुझी पार्श्वगायनातली अनेक गाणी म्हणजे मराठी असतील, हिंदी असतील आमच्या लक्षात आहेत, तशाच तुझ्या गझला देखील आम्हाला नक्की ऐकायचे आहे. हे इतकं छान सरप्राईज आहे माहिती आहे का, की आता ज्या पद्धतीने आपण म्युझिकचं वातावरण बदलतं बघतोय, अशा परिस्थितीमध्ये माझ्या गझला पण लोकांना आवडतात, ह्या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद झाला आहे. खरं आहे. आणि त्यामुळेच आज आम्ही पांढरपट्टे सरांना पण तेवढ्यासाठी बोलावलं आहे की त्यांच्या गझल्स आणि अतिशय उत्तम गझल त्यांनी लिहिलेल्या आहेत, उत्तम गाणी त्यांनी लिहिलेली आहेत, त्यामुळे ह्या सगळ्याची एक अनोखी मैफिल आज नक्की जमणार आहे. पण वैशाली, तुझा भरारी अल्बम जो आला त्याच्यामध्ये एक सुंदर गणपतीचं गाणं आहे. मला असं वाटतं की सुरुवात आपण त्या गणेशाच्या स्तवनाने करायची. नक्कीच 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 ऐकूया. सुरांचे वरदान
वा वैशाली किती सुंदर. Thank you, खूप छान. मुळात भरारी अल्बमच खूप सुंदर झालाय. हो. काय संकल्पना होती एकंदरीत त्या अल्बमच्या मागची? ॲक्च्युली हा अल्बम मला असं वाटतं 2008-9च्या काळात आम्ही रेकॉर्ड केला होता आणि त्यावेळेला अल्बम्सचं खूप क्रेज होतं लोकांमध्ये आणि एका अल्बममध्ये 8 गाणी वगैरे. आत्ता तसं नाही आहे. आत्ता फक्त एक सिंगल करतात आणि ते त्याचं प्रमोशन करतात. पण तेव्हा असं नव्हतं. तेव्हा एक अल्बम म्हणजे एक पर्वणी असायचे, ज्या अल्बममध्ये एकापेक्षा एक वेगवेगळी 8-9 प्रकारची अशी गाणी ऐकायला मिळायची. आणि हा अल्बम निलेश मोहरीर, अश्विनी शेंडे आणि तिघांनी मिळून आम्ही, कारण या अल्बमला एक पार्श्वभूमी अशी होती की निलेश बरोबर मी जस्ट कुलवधू हे टायटल माझं आलं होतं आणि कुलवधू हे टायटल अतिशय महाराष्ट्रभर गाजत होतं, अजूनही गाजते. सो त्या अनुषंगाने आम्ही असं ठरवलं की एक छानसा अल्बम करूया आणि मग त्या अल्बमची अशी छान सुरुवात झाली. एक एक गाणं जसं अजून एक गाणं आहे जे मी सांगणारच आहे तुम्हाला आणि त्या गाण्याबद्दल पण सांगणार आहे, ते गाणार पण आहे. आणि ही सुरुवात अशी झाली की आपण एकत्र मिळून काय वेगवेगळ्या प्रकारचा एक म्हणतो ना वेगवेगळी फुलं घेऊन एक छान आपण माळ तयार करायची, असा तो भरारी अल्बम होता. आणि खूप सुंदर एकापेक्षा एक सगळी छान गाणी या अल्बममध्ये आहेत आणि आजही ती गाणी गाजतायत याचं मला खूप कौतुक वाटतं आणि आनंदही वाटतो. वा. आणि खरंच आहे हे गाणं तर इतकं सुंदर झालंय की सुरुवात करायला म्हणजे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करायला हे आणि अगदी म्हणजे अनेक ठिकाणी मी पाहते की कार्यक्रमाची सुरुवात या गाण्याने होते. लहान मुलांच्या स्पर्धांमध्ये लहान मुलं ही गाणं खूप आठवणींनी गातात. त्या गोष्टी मला खूप आवडतात की गणपती आशीष द्या, हे लहानपणापासून हे नुसतं वाक्य नाही तर हा एक संस्कार आहे मला असं वाटतं. सो या गाण्याला घेऊन मी खूप इमोशनल आहे आणि खूप माझ्या मनाच्या जवळचं गाणं आहे. म्हणूनच या गाण्याची निवड आम्ही पहिल्या गाण्यासाठी म्हणून केली आणि खूप छान. आणि त्या गणेशाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, त्यामुळे तो आशीर्वाद असाच राहू दे. जसा अल्बमचा विषय निघाला तर दिलीप सरांचा अल्बम तू गझलचा केलेला आहे आणि अतिशय सुंदर रचना. तर त्यावेळेची तुझी आठवण एखादी? तुझ्यासाठी मी बरोबर तुझ्यासाठीच मी आधी आम्ही पहिला अल्बम जो केला होता काट्यांची मखमल नावाचा, तो पहिला अल्बम माझ्याकडे आला होता. या ज्या अल्बम मध्ये गुरुवर्य सुरेश जी वाडकरांबरोबर मला पहिल्यांदा डुएट गाण्याची संधी मिळाली होती. तो आणि मला ज्यांच्याकडे मी बसून त्यांच्यासमोर मी ज्यांचं गाणं शिकले, ज्यांचं गाणं मी ऐकलं अनेक वर्ष, त्यांच्याबरोबर सोबतीला त्यांच्या एक गझल गायला मिळणं ही माझ्यासाठी खरं तर हा खूप मोठा सन्मान होता. आणि त्या निमित्ताने दिलीप पांढरपट्टे सरांशी माझी ओळख झाली आणि आमच्या वऱ्हाडातलेच आहेत ते. वऱ्हाडात होते म्हणजे काही काळ आमच्या वऱ्हाडातच होते. आणि वऱ्हाडामध्ये म्हणजे नागपूर विदर्भामध्ये हा जो पट्टा आहे तो गझलेच्या आशीर्वादाने गझलेचा आशीर्वाद लाभलेला पट्टा आहे. कारण कविवर्य सुरेश भट आमच्या मातीतले आहेत, त्याच्यामुळे या विदर्भाच्या मातीला गझलेचा सुगंध आहे असं मला मनापासून म्हणावंसं वाटतं. आणि त्यातनंच हे पांढरपट्टे सर एक काय म्हणतो अनमोल रत्न ज्यांच्याशी माझी ओळख झाली. आणि इतकं सुंदर म्हणजे गझलकार सुरेश भटांनंतर मला चांगलं म्हणतो ना की कसदार आणि जे गझलेला जे पाहिजे असतं लिहितात लोक, खूप लिहितात बरोबर गझला किंवा कविता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो. पण जे कोशंट जे म्हणतो आपण गझलेचा जो ओरिजिनल कोशंट असतो त्या कोशंटचं लिहिणारे आणि त्या भारदस्त शब्दाचे जे मानकरी आहेत हे अशी यांच्या दिलीप सरांची माझी ओळख झाली. आणि तिथूनच मग काट्यांची मखमल ह्या अल्बमची सुरुवात झाली. आणि अतिशय सगळ्या गझला या अल्बम मधल्या अतिशय सुंदर आहेत. सुधाकर कदम यांचं संगीत या खरं तर सुधाकर कदम संगीतकार म्हणून फार पुढे आले नाहीत, पण त्यांच्या चाली अप्रतिम आहेत. अगदी अगदी प्रश्नच नाही. याच अल्बम बद्दल काट्यांची मखमल, दिलीप सर तुम्ही काय सांगाल? त्याची निर्मिती कशी झाली, काय झालं त्यावेळेला? खरं म्हणजे सुरेश भटांकडे पुन्हा आपल्याला जायला लागेल. आणि जसं वैशालीजींनी सांगितलं तर मला स्वतःला असं भाग्य लाभलं की मी
भट साहेबांच्या बरोबर, म्हणजे दादा म्हणायचो आम्ही त्यांना. बरोबर. अनेक वेळा मी बसलेलो आहे. गझल कशी लिहिली पाहिजे, गझलचं मर्मस्थान काय आहे, बरं. हे सगळं आम्हाला त्यांनी सांगितलं, उलगडून दाखवलं. हां. तर एक प्रसंग फक्त सांगतो की माझा त्यांचा संपर्क कसा सुरू झाला. ते तेव्हा मेनका नावाचं एक मासिक होतं पुण्याला. त्याच्यामध्ये गझलिस्तान नावाचं एक कॉलम चालवायचे आणि त्याच्यामध्ये नवीन लिहिणारे त्यांची एक एक गझल ते छापायचे. हे त्यांचं मोठेपण. अच्छा. हां, भट साहेबांचं. आणि त्यामध्ये मी एक गझल पाठवली. तेव्हा मी जस्ट लिहायला सुरुवात केलेली होती आणि मी विसरून गेलो की आपल्याला माहिती आहे की काय छापतील नाही छापतील माहीत नाही आपल्याला. जुना काळ तो, मी 86ची गोष्ट सांगतो. अच्छा. मी इतका जुना काळ आहे. आणि मला एके दिवशी पत्र आलं भट साहेबांचं. तर मला फार आश्चर्य वाटलं की यांनी पत्र कसं काय मला लिहिलं. तर त्यांनी त्यात असं लिहिलं होतं की तू जे काही पाठवलेलं आहेस ते मला काही छापता येणार नाही. छापता येणार येणार नाही कारण मुळात ती गझलच नाही. अरे बापरे. बरं का, तू जे काही पाठवले ती गझल नाही. पण तुला असा प्रश्न पडला असेल की मी तुला का पत्र लिहितोय मग. तर मला खरंच प्रश्न पडला होता की का लिहितात. तर त्याने असं लिहिलं होतं की तरीसुद्धा हे वाचताना माझ्या असं लक्षात आलं की ठीक आहे तुला गझलचं तंत्र माहीत नाही पण तू एक फार चांगला कवी आहेस. अच्छा. हे माझ्या लक्षात आलं. वा. आणि म्हणून मी तुला हे पत्र लिहितोय, तू मला अमुक अमुक पत्त्यावर येऊन भेट. त्याने पुण्याचा एक पत्ता दिला होता आणि मग आपण चर्चा करूया. आणि सगळ्यात शेवटी त्याने असं लिहिलं होतं की तू जर तुला मार्गदर्शन मिळालं तू फार चांगला गझलकार होऊ शकतोस, त्यामुळे तू मला जरूर भेट. आणि खाली लिहिलं होतं तुझा चाहता सुरेश भट. अरे मला स्वतःला असं वाटतं की किती एवढा मोठी मोठा गोष्ट. पुरस्कार वा. मला आयुष्यामध्ये मिळाला नाही. वा वा. की ज्या भट साहेबांच्या गझलांवरती आम्ही जीवापाड प्रेम करत होतो त्याने म्हणणं तुझा, हा त्यांचा मोठेपण आहे. बरं. आणि त्याने अनेक गझलकारांना लिहितं केलं, मीच नाही. आणि हे त्यांचं मोठेपण मला आज इथं खरं म्हणजे उद्धृत करायचं आहे किंवा अधोरेखित करायचं आहे की त्यांनी अनेकांना लिहितं केलं. जसं वैशालीजी म्हणाले की विदर्भामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये लिहिणारी जी तरुण मुलं होती त्यांना भट साहेबांनी फार मोठं प्रोत्साहन दिलं. आणि सुधाकर कदमांच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नाही की सुरेश भट साहेब आणि सुधाकर कदम हे सुरुवातीला कार्यक्रम करायचे. अच्छा. विदर्भामध्ये. बरं. म्हणजे तेव्हा गझल वगैरे हा प्रकार मराठीमध्ये नव्हता. तेव्हा अशी गावी मराठी गझल नावाचा कार्यक्रम हे दोघं करायचे. म्हणजे निवेदन भट साहेब आणि गायन होतं ते सुधाकर कदम. अच्छा. हे बऱ्याच मंडळींना माहीत नाही. आणि त्यांना भट साहेबांनी महाराष्ट्राचे मेहदी हसन म्हटलं होतं तेव्हा त्या काळात. आणि ते लिखित आहे बरं का अजून. मी असं काही आपण दंतकथा सांगतो अशातला भाग नाही. तेव्हा हा फार मोठा संगीतकार. परंतु आपण म्हणतात त्याप्रमाणे विदर्भात ते राहिले आयुष्यभर. वर्धा जिल्ह्यामध्ये होते, मुंबई पुण्याकडे नव्हते कदाचित, त्यामुळे ते तुम्ही म्हणतात तसे मागे पडलेले आहेत. परंतु एक फार मोठा संगीतकार. त्यांची माझी ओळख जेव्हा झाली तेव्हा त्यांना माझ्या गझल खूप आवडल्या. आणि सुरेशजींच्याकडे ते गेले, त्यांना तर फारच आवडल्या. ते म्हणाले की हे फार वेगळं आहे गायला वगैरे. आणि वैशाली जी होत्या, मला आठवतं की वडाळ्याला आपल्या घरी आम्ही आलो होतो, मी आणि सुधाकर. आणि तेव्हा आमची चर्चा झाली, त्यांनाही खूप गझल त्या आवडल्या. आणि अशा प्रकारे काट्यांची मखमल चा जन्म झाला. वा. आणि सुरेशजी आणि वैशाली तुम्ही दोघांनी ते गायली. मला वाटतं त्यातली एक गझल आज आम्हाला सादर कर आमच्या समोर. पण तुझ्या जोडीला शार्दूल आहे तर मी त्याला रिक्वेस्ट करते की शार्दूल आणि वैशाली तुम्ही काट्यांची मखमल होते तू हासलीस की. ओके, ऐकूया. तू हासलीस की सगळ्या, तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते. तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते. तू भेटतेस तेव्हा, तू भेटतेस तेव्हा खडकांची हिरवळ होते. एकाच तुझ्या स्पर्शाने, एकाच तुझ्या स्पर्शाने मन फुलते चंचल होते. एकाच तुझ्या स्पर्शाने मन फुलते चंचल होते. ते दान तुझे घेताना, ते दान तुझे
मन फुलते चंचल होते. येताच तुझा सांगावा, येताच तुझा सांगावा, येतात फुले अनगाणी, येताच तुझा सांगावा, येतात फुले अनगाणी, येतेस एकटी तरी, येतेस एकटी तरी, ही वरदळ वरदळ होते, येतेस एकटी तरी, ही वरदळ वरदळ होते. तू भेटतेस तेव्हा या, तू भेटतेस तेव्हा या, काट्यांची मखमल होते. एकाच तुझ्या स्पर्शाने मन फुलते चंचल होते. ते दान तुझे घेताना, ते दान तुझे घेताना, देहाची ओंजळ होते. तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते. वा वैशाली, क्या बात. खूप सुंदर गायलीस. गोष्टी गाण्यांच्या. शब्द देखील किती सुंदर लिहिलेत तुम्ही. म्हणजे तू हासलीस की काट्यांची मखमल होते, हे आपण कदाचित यापूर्वी ही संकल्पना ऐकली असेल, पण देहाची ओंजळ होते ही संकल्पना फार सुंदर आहे. आणि तुम्ही सुंदर त्याची एक लिहिले. गंमत सांगतो मी तुम्हाला की खरं म्हणजे हा शेर हां, मूळ गझलमध्ये नाहीये. अच्छा. किंवा जेव्हा ते रेकॉर्डिंगचा विषय आला तेव्हा हा शेर नव्हताच. मग सुधाकरजी असं म्हणाले की बाबा वैशालीजींच्या आवाजामध्ये आपण हे गझल म्हणजे हे ड्युएट आहे, तर एक शेर असा स्पेशल लिहा की जो त्यांना त्यांच्या आवाजाला, त्यांच्या एकूण टेम्परामेंटला वा. आणि एकूणच फिमेल सेंटिमेंटला न्याय देणारा असेल. आणि मी म्हटलं की जसं तुम्हाला आधी सांगितलं की गझलमध्ये विषय बदलत राहतात, गझल थांबत नाही, गझलमध्ये शेर किती वेळा ॲडिशन्स होऊ शकतात. मग मी तेव्हा हा शेर लिहिला की एकाच तुझ्या स्पर्शाने हां, मन फुलते चंचल होते. एकाच तुझ्या स्पर्शाने मन फुलते चंचल होते. ते दान तुझे घेताना देहाची ओंजळ होते. क्या बात आहे. वा तेव्हा हे ऐन वेळेस लिहिलेलं शेर आहे. वा. त्यामुळे हे गझलमध्ये स्वातंत्र्य नेहमीच असतं. आणि गझलचा प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता आहे. खरं. आता यातला कुठलाही शेर तुम्ही वेगळा काढा, त्याला आधीच्या नंतरच्या संदर्भाची गरज नाही. बरोबर. म्हणजे जसं गाण्यामध्ये कवितेत जसं तुम्ही स्टार्ट टू फिनिश एकच विषय आहे, तसं याच्यामध्ये आवश्यकता नाहीये. आणि हे गझलचं खरं म्हणजे बलस्थान आहे. खरं. आणि म्हणून ते तुम्ही गझलमध्ये उत्तम सांभाळलंय. हो. आणि मला असं वाटतं की उर्दू गझलमध्ये सुद्धा हेच आहे की आपण अनेक गझल जर वाचल्या तर आपल्याला वाटतं अरे विषय कसा बदलला, परंतु ती खासियत आहे गझलची. ती इतर कविता आणि गीतं याच्यापेक्षा ते वेगळं आहे. गालिबच्या गझल घ्या, मीरच्या गझल घ्या, इव्हन भट साहेबांच्या गझल घ्या, तुमच्या लक्षात येईल की विषय बदलत जातात. बरोबर. आणि फक्त गाताना एक असतं की गाताना तो एक मूड मेंटेन व्हावा म्हणून असे शेर वगळले जातात. आता आमच्याकडे काय होतं, गझलमध्ये एक मुशायऱ्याची गझल असते. बरोबर. मुशायऱ्याची गझल म्हणजे काय, जे फार पॉप्युलर शेर आहेत, ज्याच्यामध्ये काहीतरी स्फोटक आहे, मसाला आहे की लोक पटकन वा म्हणतात, असे शेर हे मुशायरे शेर असतात. बरोबर. काही शेर हे मात्र मैफिलीचे शेर आहेत, त्याच्यामध्ये तो मूड तुम्हाला मेंटेन करावा. वा. मला वाटतं याच अल्बम मध्ये दूर गेल्या फुलातल्या ती पण अप्रतिम गझल आहे आणि वैशालीनेच गायली आहे. हो बरोबर आहे. दूर गेल्या फुलातल्या वाटा. काय होतं की मुळामध्ये गझलमध्ये जसं आपण भट साहेबांच्या गझल वाचले असतील
तर दुःख जे आहे ते जास्त ठळकपणे अधोरेखित होतं. फार अगदी उत्सवी गजला फारशा नसतात, कारण गझलचा मूळच मुळात असा आहे की माणसाला क्लोज टू हार्ट जे सेंटिमेंट्स आहेत, बरोबर आहे, ते त्याच्यामध्ये गझलमध्ये जास्त अधोरेखित झाले पाहिजेत. आणि मग भट साहेबांच्या गझलांमध्ये सुद्धा दुःख आहे आणि ते दुःख सुंदर करतात. बरोबर. त्यांनी जे दुःख आहे ते आपल्या शब्दांमधून त्याला सुंदर केलेलं आहे. आता तुम्ही बघाल की दूर गेल्या फुलातल्या वाटा, याचा मूड तसाच आहे. बहुतेक गझलांचा मूड हा तुम्हाला साधारणपणे अशा स्वरूपाचा आढळतो. आणि याच्यासाठी काय होतं की प्रत्येक शेर हा उचललाच पाहिजे, प्रत्येक शेराला लोकांनी वा म्हटलंच पाहिजे असं म्हणणं काही, अशी अपेक्षा गझलकाराने करू नये. मला एक भट साहेबांचा किस्सा आठवतो, तो या निमित्त सांगतो की मी आणि भट साहेब दोघेच बसलो होतो. बर. आणि पुण्यामध्ये त्यांच्या घरी बसलो होतो, ते गझल लिहित होते, दोघेच होतो. ते अगदी मग्न होऊन गझल लिहित होते. थोड्या वेळाने काय त्यांना त्यांचा एक शेर आवडला काय, ते म्हणाले वा सुरेश भट वा. तर मी समोर बसलो होतो. मी म्हटलं काय दादा याला काय अर्थ आहे, म्हणजे तुम्ही आम्हाला ऐकवायचं, आम्ही वा म्हणायचं हे ठीक आहे, तुम्ही स्वतःलाच वा का म्हणता. तर ते म्हणले तुला अजून काही कळत नाही म्हणे गझलमधलं किंवा कवितेतलं. एक तर म्हणाले कवीच्या समोर किंवा गझलकारासमोर फार लोक बसलेले असतील ही शक्यता फार कमी असते. हा झाला पहिला मुद्दा. जे लोक बसलेले असतील त्यांना फार कळत असेल ही शक्यता आणखी कमी, आणि कळत असेल तरी ते वा वा म्हणतील ही शक्यता आणखीन कमी आहे म्हणे. कारण उर्दूमध्ये जो माहोल आहे तो मराठीमध्ये नाही. त्यामुळे आपल्याला आपली एखादी ओळ आवडली, एखादा शेर आवडला तर आपण स्वतःला वा म्हणायचं आणि मोकळं व्हायचं, याच्यापेक्षा दुसरं कवीच्या दृष्टीने सुख नाहीये. त्यामुळे मी नेहमी हा मंत्र जपलेला आहे की वा सुरेश भट वा. हे जर असेल तर कवी हा कधी माझा हा शेर एखाद्याला आवडला नाही आवडला याची त्याला फारशी फिकीर वाटत नाही. पण कधी असं झालंय का वा दिलीप वा, मी म्हणतो ना बऱ्याच वेळा वा दिलीप वा, मी स्वतःला बऱ्याच वेळा म्हणतो. इव्हन गालिबचा एक शेर आहे की न सता इश्क की तमन्ना न सिले की परवा, घर नाही मेरे अशार में मानी न सही. मग तो म्हणतो की मला प्रशंसेची अपेक्षा नाही, हा मला कुणी काही टीका करेल याचं काही वाटत नाही, माझ्या शेरामध्ये अर्थच नाही असं जरी तुम्ही म्हणत असाल तरी पण मला चालेल. ही जी कवीची बेफिकिरी असते ती मला असं वाटतं की गझलकाराकडे असली पाहिजे. आणि ते असेल तर अशा प्रकारचे अनेक गझल येतात. त्यातली ही अतिशय नाजूक गझल आहे दूर गेल्या फुलातल्या वाटा. मला वाटतं वैशाली आज ती सादर करशील. हो, या गझलेमध्ये तीन शेर मला वाटते आम्ही रेकॉर्ड केलेले आहेत. सरांकडे बरेच आहेत, पण त्यातले कमी जास्त करून जे निवडक काढून आम्ही 3 शेर गायले आहेत, ज्याच्यातला एक अंतर आम्ही गाईल. पण एक जो दुसरा शेर याच्यातला आहे की चिंब झाला जरी किनारा, बरोबर, चिंब झाला जरी किनाराही कोरड्या राहिल्या तरी लाटा. हे जे लिहू शकतात नाही, पांढरपट्टे सरच हे लिहू. वा दिलीप सर वा. मला ते इतकं आवडलं होतं ते, तो शेर मला इतका आवडला होता की काय थॉट असतील यांचे, म्हणजे अप्रतिम. क्या बात आहे सर, वा वा. दूर गेल्या
क्या बात, वा थँक्यू. वा वा. वैशाली, इतक्या त्या बारीक बारीक जागा इतक्या सुंदर घेतल्या आहेस की खरंच खूप सुंदर वाटलं. क्या बात. आणि शब्द अर्थातच द ग्रेट दिलीप जी. त्याच्यामध्ये एक शेर आहे, तो गायला नाही त्यांनी, पण तो त्यामध्ये त्यांनी इतकी सुंदर जागा घेतली आहे हा की दूर चाहूलही तुझी गेली, बर दूर चाहूलही तुझी गेली, राहिला फक्त सुन्न सन्नाटा. ओ तर तुम्ही सन्नाटाच्या आधी जो घेतलाय ना पॉज, तो अप्रतिम आहे, म्हणजे मूळ गझल मध्ये. त्या गाण्याची खरी ती ब्युटी आहे. आणि दूर चाहूलही तुझी गेली, राहिला फक्त सुन्न सुन्न सन्नाटा. सन्नाटा. वा So, हे ऍक्च्युली हा अल्बम जेव्हा आम्ही करत होतो, एक 7-8 सगळी गाणी होती आणि त्याच्यात काही डुएट होती आणि काही सोलो होती. त्याच्यातलं हे एक मेल सोलो झालेलं अच्छा. होतं रेकॉर्ड, बरं, म्हणजे बरं. रेकॉर्ड करून रिलीज आता करायचं होतं. हा तर सुधाकरजी आणि दिलीपजी ह्यांचं एक काहीतरी खलबत चालू होतं की ते माझ्यापर्यंत उशिरा पोचलं, म्हणजे की हे मेल जे गाऊन झालेलं आहे ते त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की हे फिमेल व्हर्जनमध्ये यायला पाहिजे. सो म्हटलं आता हे पूर्ण जवळजवळ आपलं पूर्ण काम झालेलं आहे, आता आपण रिलीजच्या मार्गावर आहोत. तर म्हटलं नाही, फक्त आपण व्हॉइस एकदा करून बघूया बरं या गाण्याचा. तर अशा अर्थाने काय झालं की माझी सगळी गाणी पूर्ण झाल्यानंतर शेवटाला म्हणतो ना की एक काहीतरी हातात असं छान आपल्या पदरात पडतं, तसं ते अतिशय सुंदर गाणं माझ्या पदरात पडलं, जे दूर गेल्या फुलातल्या वाटा. म्हणजे जे मूळ तुझं नव्हतं खरं म्हणजे, पण ते तुझ्यासाठीच लिहिलेलं होतं असं म्हणायला हरकत नाही. गोष्टी गाण्यांच्या. दिलीप सर, खरंच ना जीवनाशी हे किती समजून घ्यावे लागते ना, असं जीवनाशी किती हे वेळा किती होतं ना, जमवून घ्यावे लागते. जमवून घ्यावे लागते. पण तेच समजून घेणं आहे आहे, आणि ते तुमच्या कवितेतनं आलेलं आहे. पण ते कुठेतरी भटांच्या जवळ जाणारं असंही वाटतं. तर त्या गझलविषयी काय सांगाल? हा, ही गझल अनेकांना खूप म्हणजे अनेक कंपोजर्सनी त्याला चाली दिलेल्या आहेत. बरोबर. आणि ती सगळ्यांना फार आवडते. याचं कारण असं आहे की भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, ही भटसाहेबांची गझल आहे. तेच मीटर आहे, म्हणजे याला आपण तरही गझल म्हणतो, बर की सेम मीटर, सेम काफिया, सेम रदीफ, त्याच्यावरती लिहिलेली आहे. आणि याची कथा फार इंटरेस्टिंग आहे की मी अलिबागला राहतो बर आणि तेव्हा मी अलिबागहून मंत्रालयामध्ये बोटीने यायचो दररोज. मला माहिती किती असं येतं, 1-1.5 तासामध्ये आपण साऊथ बॉम्बेमध्ये पोहोचतो. तर बऱ्याचदा असं व्हायचं की आपल्याला असं वाटतं की कवीला फार काही माहोल पाहिजे, फार शांतता पाहिजे अशी, तरच तो लिहू शकतो वगैरे, असं काही नसतं. मी ठाण्याहून अपडाऊन करायचो मंत्रालयामध्ये, तर मला आठवतं की ठाणे स्टेशनला पाय ठेवल्या ठेवल्या माझ्या डोक्यात एखादा मिसरा सुरू व्हायचा. बर आणि मी जेव्हा व्हिटीला उतरायचो तेव्हा ती गझल पूर्ण झालेली असेल. किती छान. आणि तुम्हाला माहिती किती गर्दी असते, हो म्हणजे बसायला जागा आहे नाही, उभं राहायला सुद्धा जागा नाही. तर मी बोटीने येत होतो, याचा किस्सा असा आहे. आणि मी जेव्हा बोटीत पाय ठेवला तेव्हा माझ्या डोक्यामध्ये हे पहिलं आलं की जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले. मी वैतागलो होतो कशामुळे तरी, हे या ओळीतून अगदी स्पष्ट होतं. आणि मग ती बोटीचा प्रवास हा 1 तासाचा आहे. मी जेव्हा गेटवेला उतरलो तेव्हा ती गझल माझी पूर्ण झाली होती. बर आणि बोटीत लिहिता येतं, जरा थोडंसं स्वस्त असतं, बरोबर आहे. गंमत अशी होती की तेव्हा भीमराव पांचाळे स्टेट बँकेत नोकरीला होते, नरिमन पॉईंटला. मग मी त्यांच्याकडे गेलो. मी म्हटलं भीमराव असं झालं, तर ते म्हणाले द्या बरं जरा. तर ते पण फार थक्क झाले. ते म्हणे फारच जबरदस्त शेअर झाले, फार चांगली गझल आहे म्हणे, मला देऊन जातो मी जरा देऊन गेलो. गंमत कशी असते पहा, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मला फोन आला. ते म्हणाले की मी ट्रेनमध्ये बसलो होतो, ते मालाडहून यायचे आणि तुमची गझल माझ्या समोर होती. आणि मी मालाडहून जेव्हा उतरलो चर्चगेटला तर ती चाल लावून वगैरे तयार झाली. बघा म्हणजे एखाद्या गाण्याचं नशीब कसं असतं पहा. आणि पण तुम्ही दोघंही प्रतिभावान, त्यामुळे ती तुमची प्रतिभा तिथे आणि कुठेही बहरते. पुढच्या मैफलीमध्ये त्यांनी ती गझल पण सादर केली, लोकांना खूप आवडली. आणि अनेक संगीतकारांना ती आवडलेली आहे. आणि त्याच्यात खूप शेर आहेत, पण काही शेर मी आपल्याला ऐकवतो, नक्की आपल्याला आवडतील. की एक माणसाची मजबुरी काय असते आयुष्यामध्ये, त्याचे सगळे शेर आहेत. कसं पहा की जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले, जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले, हुंदका दाटून येता मज हसावे लागले. हा शेर बघा फार आवडतो लोकांना. की ना इलाजानेच तू म्हटलेस नाते संपवू, ना इलाजानेच तू म्हटलेस नाते संपवू,
ना इलाजाने मलाही हो म्हणावे लागले. आई ग, क्या बात. ना इलाजाने मलाही क्या बात आहे. हो म्हणावे लागले आणि गझल लिहिण्याला न पुरले दुःख माझे अन तुझे. काय पाहिजे मग की गझल लिहिण्याला न पुरले दुःख माझे अन तुझे दुःख दुनियेचे मला अपुले करावे लागले. आई ग, तेव्हा गझल लिहिली. आणि जिंदगीच्या मैफलीचे हे असे झाले कसे. शेर बघा की जिंदगीच्या मैफलीचे हे असे झाले कसे, काय मी गाणार होतो काय गावे लागले. काय मी गाणार होतो काय गावे लागले. आणि नंतर मी ह्याच्यानंतर लिहिलं की पावसाळ्यासारखा तो वागला माझ्या सवे. अच्छा, पहा गझल म्हटलं कशी सतत शेर त्यात वाढत जातात की पावसाळ्यासारखा तो वागला माझ्या सवे, लहर त्याची लागल्यावर मज भिजावे लागले. जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले, हुंदका दाटून येता मज हसावे लागले. वा सर, किती सुंदर तुम्ही कविता लिहिलेल्या आहेत, गझल लिहिलेल्या आहेत. प्रत्येक शेर वेगळ्या कवितेतनं उलगडतोय आमच्या समोर. आणि ती जी मनाची नाजूक भावावस्था आत्ता तुम्ही सांगितली ना, तर तेच कुठेतरी वैशाली मला तुझ्या एका आत्ता अगदी अलीकडच्या चित्रपटात जाणवलं. ते म्हणजे मन बहरलं, रौंदाळ चित्रपट. कसं आलं ते गाणं तुझ्याकडे, काय झालं नेमकं? हे गाणं जेव्हा रेकॉर्ड करायचं होतं तेव्हा मी गेले होते वेगळ्या गाण्यासाठी. हर्षित अभिराज यांचं म्युझिक आहे आणि ढगानं आभाळ नावाचं एक त्याच्यामध्ये अजून एक सुंदरसं गाणं आहे जे फार सुंदर झालं, अतिशय फेमस झालं होतं. तर त्या गाण्यासाठी ॲक्च्युली मी गेले होते आणि जावेद अलीचं ते पहिलं मराठीतलं गाणं आणि तुझ्या बरोबर. हां, आणि मला माझ्या दोनच ओळी आहेत त्याच्यामध्ये मध्ये मध्ये, पण अतिशय गोड जे मला गायचं होतं ते ढगानं आभाळ, त्याच्या 2 ओळी जरा देशील का? ढगानं आभाळ दाटलया ग, ढगानं आभाळ दाटलया ग, उरात वादळ पेटलया ग, उरात वादळ पेटलया ग, डोळ्यानं मनाला मनाला डोळ्याला गाठलया ग, गाठलया ग, थेंब थेंब रडू झुडू नाचते, ढगाच्या पायात चाळ ग, ढगानं आभाळ दाटलया ग, उरात वादळ पेटलया ग. खरं तर मी हे गाणं गाण्यासाठी गेले होते आणि पहिल्या अंतऱ्यामध्ये माझ्या 2-2 ओळी आहेत. सो अतिशय सुंदर हे गाणं होतं. आय वॉज व्हेरी हॅपी विथ द सॉंग्स अँड रेकॉर्डिंग अँड माय व्हॉइस. ज्या पद्धतीने मी ते गायलं होतं. आपल्याला असतं ना एखादं गाणं आपल्याला थोडंच असतं पण ते छान वाटतं गायलेलं. सो जसं घरमोरे परदेसियामध्ये माझं अगदी थोडंच आहे पण खूप छोटासा स्वीट पार्ट आहे. प्रश्नच नाही. सो हे गाणं झालं, रेकॉर्डिंग झालं आणि मन बहरलं ऑलरेडी, जसं मी यांच्या गाण्याबद्दल सांगितलं, ऑलरेडी कुणाच्या तरी आवाजात रेकॉर्ड झालेलं होतं. बरं. आणि समहाऊ असंच काहीसं त्या गाण्याबद्दल घडलं की प्रोड्युसर म्हणले, म्युझिक डिरेक्टर म्हणले ह्या गाण्याचं रेकॉर्ड झालेलं आहे, सगळं झालेलं आहे आणि आमचं बजेट पण संपलेलं आहे. पण आमची अशी इच्छा आहे की हे गाणं तू गावस. म्हटलं, त्यांनी मला ते घरी येऊन गाणं ऐकवलं की असं असं आहे, आमचं झालं होतं, आम्ही केलं होतं पण ते समहाऊ अप टू द मार्क वाटत नाही आहे, मग काय करावं. तर तुम्ही सांगा, तुम्ही म्हणाला तुम्ही जर आम्हाला हेल्प केली तर बरं होईल. म्हटलं ठीक आहे, बट जस्ट फॉर द सेक ऑफ सॉन्ग. ते इतकं सुंदर गाणं होतं, त्यांनी मला ऐकवल्यानंतर म्हटलं ठीक आहे मी गाऊन देईल. मी त्यांना काहीच विचारलेलं नाही, काहीच प्रश्न केला नाही. म्हटलं ठीक आहे, उद्याचं तुम्ही स्टुडिओ बुक करा, आपण करून टाकू. अशा पद्धतीने ते परत माझ्याकडे आलं आणि एक सुंदरसं सोलो मन बहरलं मला अगदी रौंदळमध्ये मिळालं. आणि तुम्हाला माहितीच आहे ते गाणं खूप खूप सगळीकडे गाजलं यावर्षी. खूपच सुंदर, आम्हाला ऐकायलाही आवडेल. नक्की नक्की.
इथे माझ्या पापणीत मोगऱ्याची बाग ग, खुळ्या एका वासराच्या गालावरी राग ग. कान्हानं मिरेचा देह निळा केला ग, पहाटे देह कस्तुरीचा झाला ग. मन बहरलं मोहरलं रान ग, लाल लाल झाली काया गोरी पान ग. वा वैशाली, क्या बात आहे. खूप सुंदर, मस्त. वा वा. गोष्टी गाण्यांच्या. संगीतामध्ये सुद्धा एक वेगळा चार्म आहे जो त्या नवीन चित्रपटांमध्ये तुला खूप जाणवत असेल. अगदी मला या जे मन बहरलं चे जे लिरिक्स आहे अतिशय सुंदर आहे. त्याच्यामध्ये सर्वात माझ्या आवडती लाईन कुठली आहे तर ती कान्हानं मिरेचा देह निळा केला ग. क्या बात. सुंदर लाईन मला आवडली होती त्या गाण्यामध्ये. आणि त्याचं स्कॅनिंग पण जे ज्या पद्धतीने गायचं होतं ते मी करेक्ट गाऊ शकले याचं म्हणजे संगीतकारांना पण ते खूप आवडलं आणि मला पण ते खूप. बरोबर. असं ना एक ऐकताना आपल्याला एक त्या गाण्याची लॉजिक कळते की हे असंच बनवलं असावं. बरोबर. सो कदाचित ते मला चांगल्या पद्धतीने कळलं होतं म्हणून ते, कारण आधीच्या ज्या गायिकेनी गायलं होतं ते त्यांना तेवढाच ती लाईन जरा प्रत्येक वेळा अच्छा ती खटकत होती की कान्हानं मिरेचा देह निळा केला ग. सो रिदम वाईज पूर्ण गाणं वेगळं होतं आणि या एका लाईनचं स्कॅनिंग वेगळं होतं. वा. सो ती त्याच्यामुळे ती लाईन खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. आणि खूप छान पद्धतीने तू प्रेझेंट करतेस कारण ती कविता तुला कळलेली असते, तू जसं म्हणालीस तसं. आणि दिलीप सर, तुमच्या कवितेकडे येताना परत असं वाटतं की त्या उत्तम कविता त्या तुम्ही नेहमी सादर केल्या. तुमची सगळ्यात गाजलेली आणि आम्हाला सगळ्यांना नेहमीच आवडणारी रचना म्हणजे आई असते श्रावण. आता खरं तर श्रावण हा म्हणजे हा श्रावण म्हणतो आपण, पण त्याला तुम्ही आईची उपमा दिली आहे, स्त्रीलिंगी उपमा दिली आहे. म्हणजे जसं विठू माऊली विठ्ठल पण त्याला स्त्रीची उपमा दिली आहे. तर हे कसं सुचलं मुळात? हा, त्याच्या आधी मी जरा देवसाहेबांच्याकडे काही आठवणी सांगतो मी आपल्याला, की त्यांना आम्ही नाना म्हणायचो. बरोबर. हा, तर देवसाहेबांकडे ते आमच्या रायगड जिल्ह्यातले आहेत आणि मी तिथे आधी माझं पोस्टिंग होतं. ते एकदा आमची अशीच गाठ पडली आणि कुणीतरी ओळख करून दिली, हे लिहितात वगैरे. मग ते म्हणाले मला तुमचं काहीतरी द्या. मग त्याच्यामध्ये ते नेहमी शोधत असायचे काहीतरी नवीन, आपल्याला तर माहिती आहे. उत्तम मला त्यांचा तो गुण फार आवडायचा अगदी, की कुणी नवीन लिहिणार असो की त्यांना नवीन आवडलं आणि ते लगेच आपल्याला सांगणार की हे मला फार आवडलं. तर गंमत अशी होती की त्यानंतर अलिबागमध्ये एक त्यांचा कार्यक्रम होता जाहीर, आणि मला म्हटलं की मी तुमची गझल त्याच्यामध्ये गाणार आहे. बर. तर आयुष्यामध्ये पहिल्यांदा कुणीतरी आपलं काहीतरी गातंय, आणि जसं यशवंत देव साहेब, की ज्यांचं नाव आम्ही रेडिओवरती फक्त लहान असताना ऐकायचो, संगीतकार यशवंत देव वगैरे, किती मला आनंद झाला असेल बघा. आणि त्यांनी त्यावेळेस ती गझल सादर केली की चालला ऋतू निघून एकदाच ये फुलून. बरं. ती त्यांना फार आवडायची गझल ती, आणि ते रेकॉर्ड करायचं पण चाललं होतं, ते राहून गेलं. तर नंतर त्यांना त्यांच्या माझ्या खूप गप्पा व्हायच्या, आणि त्यांच्या गप्पा या मुख्यत्वे संगीत, कविता या विषयांवरती आमच्या गप्पा फार व्हायच्या. सांगायचा मुद्दा असा की मग त्यातून त्यांच्या असं लक्षात आलं, ते म्हणाले की तुम्ही काही लिहू शकता. म्हणलं नाही ना, असं कसं, काही मी कसं लिहिल, त्यामुळे तुम्ही लिहू शकता असं मला वाटतं. बरं. म्हटलं का असं तुम्हाला वाटतं? ते म्हणाले मला एक कोळी गीतांचा हे करायचं, अल्बम करायचा आहे, तर तुम्ही कोळी गीतं लिहाल का? बरं. ते म्हटलं माझा आणि कोळ्यांचा काय संबंध आहे, म्हणजे फक्त अलिबागला राहतो एवढाच संबंध आहे बरं का. ते म्हणले पण मला खात्री की तुम्ही ते लिहिणार, चांगला लिहिणार, तो चांगली गाणी लिहिणार. म्हटलं मी प्रयत्न करतो. आणि मी काही 2-3 गाणी लिहिली, त्यांना ती फार आवडली. त्यानंतर ते एक अल्बम तनुजा पंचमी नावाच्या गायिका आहेत, त्यांनी ते कोळी गीत जे आहे ते फार ते त्यांचं हिट होतं ते देवसाहेबांचं. आणि ते असं होतं की होरीला झोमतोय वारा, होरीला झोमतोय वारा, कधी लागल किनारा, असं ते कोळ्यांच्या भाषेमध्ये. आणि पुनवची रात अशी देखणी, संगतीला गोमूतू चांदणी. पुनवची रात अशी देखणी, संगतीला गोमूतू चांदणी, लवण आजगो पापणी, असा रूपाचा पिसारा, होरीला झोमतोय. तर ते फार छान, त्यांना ते फार आवडलं. मग नंतर ते मला म्हणायचे की तुम्ही असं काही काही लिहित चला. मग मला त्याने एकदा हिंदी बालगीतं लिहायला लावली काही, असं काही वेगवेगळे प्रयोग आम्ही करायचो. मला ते आवडायचं, नवीन काहीतरी आपण करूया. असं करता करता एके दिवशी ते मला म्हणाले की हे तुमचं आई असते श्रावण, हे मला फारच वेगळं वाटतं. म्हटलं का बरं? तर ते म्हणाले आईवरती कुणी आतापर्यंत गझल लिहिलेली नाही.
गाणी खूप आहेत, कविता खूप आहेत, गझल लिहिलेली नाही. आणि तुम्ही जो मुद्दा मांडला तो त्यांनी मला सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये सगळी पुल्लिंगी उपमा वापरली आहे. हे मला फार महत्वाचं वाटतं. बरोबर. आणि या गझल मधला प्रत्येक शेर एक स्टेटमेंट आहे की आई असं ते श्रावण अविरत रिमझिम म्हणणारा. आता श्रावण हा पुल्लिंगी असल्यामुळं आपोआपच गझलमध्ये माझ्या बाकी सगळं पुल्लिंगी आलं त्या ह्याच्यामुळं. आपण काफिया रदीप म्हणतो त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये बघाल की आई असं ते आई बनते वृक्ष सावली अंथरणारा. आई म्हणजे काय मला इतकेच उमगले एक दिवा जळणारा आणि एक तळमळणारा. हे दिवा वगैरे सगळं हे पुल्लिंगी आलेलं आहे. आणि ते म्हणजे हे मला फार वेगळं वाटतं. आता आई म्हटलं की आपण ते स्त्रीलिंगी उपमा काहीतरी हळूवार वगैरे देतो. हे आपण पण गायलेले आहे. आई पण ते वेगळं म्हणजे त्याची चाल वेगळी. सुधाकरजींनी ती वेगळी चाल दिलेली आहे आणि ते श्रीधर फडकेने गायलेलं आहे. आणि अप्रतिम आहे. म्हणजे अनेक लोकांनी मला खरं म्हणजे लोक त्याच्यामुळे जास्त ओळखतात की आई असं ते श्रावण. आणि मला वाटतं श्रीधरजी पण बहुतेक त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या सगळ्या कार्यक्रमात ते घेतात. आणि हे म्हणजे सहज झालेलं, असं काही लिहिलेलं नाही मी. मुळामध्ये ती गझल होती आणि देवसाहेबांना ती फारच आवडली आणि त्यांना ती फार वेगळी वाटली. वा, मला असं वाटतं ती गझल आजही आपण ऐकूया आणि शार्दूलला सांगूया ती सादर करायला. शार्दूल. आई असते श्रावण, आई असते श्रावण, आई असते श्रावण अविरत रिमझिमणारा, तप्त जीवाची तगमग सारी थांबविणारा. आई असते श्रावण. ऊन व्यथांचे चहूबाजूनी रणरणताना, ऊन व्यथांचे चहूबाजूनी रणरणताना, आई बनते वृक्ष, आई बनते वृक्ष सावली अंथरणारा. आई असते श्रावण अविरत रिमझिमणारा, तप्त जीवाची तगमग सारी थांबविणारा. आई असते श्रावण. वा शार्दूल, खूप छान. आणि वैशाली, तू सुद्धा हे गायलेली आहेस आणि त्याची चाल वेगळी आहे. हो, तर काय कसं आहे ते आम्हाला ऐकवशील थोडंसं? निश्चित. एकाच गाण्याचे दोन पैलू आणि दोन वेगळे संगीतकार. अगदी. आई असते श्रावण विरत रिमझिमणारा, आई असते श्रावण विरत रिमझिमणारा, तप्त जीवांची तगमग सारी थांबविणारा. आई असते श्रावण विरत रिमझिमणारा. क्या बात आहे. वा वा, खरंच आहे. म्हणजे वेगवेगळ्या संगीतकारांचं कौशल्य पण आपल्याला ह्यातनं कळतं. पण आई असते श्रावण हे शब्द खरं तर वैशाली तुझ्या बाबतीत अगदी खरे आहेत. म्हणजे अगदी लहान वयात तुझ्यावर इतकी जबाबदारी पडली की तू तुझ्या भावंडांची सुद्धा आई झालीस. आणि जेव्हा तू स्वतः आई झालीस तेव्हा तुझी मुलगी लहान असताना अगदी मला वाटतं 11व्या दिवशी तू सेटवर उभी राहिलीस पुन्हा. त्यामुळे आई असते श्रावण म्हणजे नेमकं काय हे खरं अर्थाने तू अनुभवलंयस. पण त्या अनुभवाला आणखीन पुढे जोड दिली तर जसं म्हणतात ना की लहानपण सरतं आणि मग लग्न झाल्यानंतर एक नवीन आयुष्य सुरू होतं. त्याची ही सुरुवात तुझी कुलवधू या गाण्याने झाली. अगदी. म्हणजे आता जसं आईचा विषय निघाला की तू आत्ताच म्हणालीस की जसं तुझ्या भावांची तू आई झालीस. एक जर आपण असा विचार केला तर मी आधी
अगदीच लहानपणी माझ्या बालपणीच माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर होती. बरोबर. माझ्या भावांसाठी मी आई होते. आता माझ्या वडिलांची आई मीच आहे आणि माझ्या आईची आई पण मीच आहे. सो आयुष्य कसं बदलत जातं बघ. आपल्यामध्ये किती लवकर म्हणतो की मॅच्युरिटी किती लवकर जबाबदारीच्या माध्यमातून आपल्यावरती पडते आणि आपण ती निभवता आपण त्यात इतकं वाहवत जातो की आपण विसरून जातो की आपलं एक बालपण होतं, आपलं एक तरुणपण होतं, आपलं एक काहीतरी स्वत्व होतं. आता असं असतं की एका म्हणतो ना की स्त्री ही त्यागाची मूर्ती असते, ती सगळ्यांसाठी जगत असते. तसंच माझ्या बाबतीत झालं की मी सगळ्यांसाठी जगत होते, आताही सगळ्यांसाठी जगते. सो आणि त्याच्यातनं एक आनंद पण असतो की माझ्या किती कसं असतं बघ की एक स्त्री म्हटल्यानंतर तिला अनेक वेळा ग्राह्य धरल्या जातं किंवा घरातल्या सगळ्या जबाबदारीची तिच्यावरती म्हणतो ना की जाणीव, तिच्यावरती सगळी जबाबदारी असते आणि आपण अनेक वेळा थँक्यू कधी तिला म्हणत नाही, पण तिला प्रत्येक वेळा ते स्पेशल वाटतं की सगळ्यांचं माझ्या घरातल्या प्रत्येक माणसाचं माझ्या वाचून अडतं. खरं म्हणजे नवऱ्याला सकाळी नाश्ता नाही दिला तर त्याची चिडचिड होते, मुलांचा डबा नाही भरला तर प्रॉब्लेम होतो. इतकी स्पेशल तिचं ते व्यक्तिमत्व असतं ना घरामध्ये. सो या व्यक्तिमत्वातनं मी प्रत्येक पायऱ्यांमधनं गेले आहे आणि ते सगळं जगलीयस तू. आणि मला असं वाटतं की ते सगळं ना कुलवधूचं जे टायटल झालं त्याच्यामध्ये हे माझं पहिला ब्रेक, जो कमर्शियल म्हणतो ना आपण की फिल्म मराठी मधला पहिला एक कमर्शियल ब्रेक म्हणून माझं कुलवधू मला गाणं मिळालं होतं. सुबोध भावेचं पहिलं सिरियल होतं, तेजश्रीचं पहिलं सिरियल होतं आणि माझाही तो पहिला ब्रेक होता. सो इतकं ते पहिल्याच एपिसोड नंतर पहिला एपिसोड जसा गेला टेलिव्हिजनवरती ते इतकं लोकांना आवडलं. आत्ताही मी जेव्हा कार्यक्रमांना जाते अनेक ठिकाणी लोक या गाण्याची जरूर फरमाईश करतात. आमचीही फरमाईश त्यामुळे मला असं वाटतं की आजचा एपिसोड, आजचा हा भाग थांबवताना आपण कुलवधूच्या या टायटलने इथे थांबूया. पण अर्थातच दिलीप पांढरपट्टे आणि वैशाली माडे या दोघांकडनंही आपल्याला खूप गोष्टी ऐकायच्या आहेत. त्यामुळे पुढच्या भागात भेटू आणि आज इथेच थांबू या गाण्याने. माझी